Good afternoon, everybody. Good afternoon, ma'am. Okay. Please join the lecture. So till last lecture, we have completed this slide. That is, there should be a recognition of definite feeling, the fulfillment, and right evaluation of the fulfillment. हे तुम्ही लिहून घेतलंय ना? तर आपण बघितलं होतं मागच्या वेळेस स्टार्ट केला होता आपण युनिट नंबर 3 आणि आपण बघितलं होतं व्हॉट इज फॅमिली. टू अंडरस्टँड द हार्मोनी इन द फॅमिली, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस द वर्ड दॅट इज नथिंग बट फॅमिली. त्याचा मी पुन्हा रिपीट करत नाही. फॅमिली बघितल्यानंतर आपण दुसरा पार्ट जो बघितला होता, प्रॉस्पेरिटी काय आहे फॅमिलीमधली, भरभराट आपण फॅमिलीमध्ये कसं मिळू शकणार आहे. ओके, मग त्यासाठी 3 पॉइंट लक्षात घ्यायचे आहेत. राईट अंडरस्टँडिंग ऑफ द रिक्वायरमेंट, प्रोड्युसिंग मोर दॅन द रिक्वायरमेंट, अँड टेक केअर दॅट द फुलफिलमेंट डज नॉट कम फ्रॉम एक्सप्लॉयटेशन. प्रॉस्पेरिटी झाल्यानंतर आपण जो पार्ट बघितला होता की कुठलीही ह्युमन रिलेशनशिप मेंटेन करताना त्या व्हॅल्यूज ज्या आहेत किंवा ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण समजून घ्यायला पाहिजे आहेत. मग त्या कुठल्या फिलिंग्स किंवा ज्या व्हॅल्यूज आहेत कसे समजून घेणार आहे, मग ते मी सांगितलं होतं. द सेल्फ हॅज अ फिलिंग इन अ रिलेशनशिप. जे काय फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज असतील त्या रिलेशनशिपला, बॉडीला नसणार आहेत त्या फिलिंग्स, त्या कुणाला असणार आहेत त्या फिलिंग, सेल्फला असणार आहे किंवा आयला असणार आहेत त्या फिलिंग. कुठलंही रिलेशनशिप मेंटेन करताना आपण एकमेकांबद्दल फिलिंग व्यक्त करतो आहोत किंवा व्हॅल्यूज असतात एकमेकांबद्दल. मग त्या ज्या फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज असणार आहेत ते कोण एक्सपिरियन्स करतंय, कुणाला जाणीव आहे त्याची, दॅट इज नथिंग बट सेल्फला जाणीव आहे. ओके, सो दिस फिलिंग्स ज्या काय असणार आहेत एकमेकांबद्दल, त्या फिलिंग कुणाबद्दल, कुठल्याबद्दल आहेत किंवा कुठल्या दोघांबद्दल आहेत. द फिलिंग्स आर बिटवीन आय ऑफ वन विथ आय ऑफ अदर. ओके, द फिलिंग कुणामध्ये आहे, दॅट इज सेल्फ ऑफ वन अँड सेल्फ ऑफ अदर. जर आय हॅव कन्सिडर that is nothing but mother and daughter, then that will be the self of mother and self of daughter. मग फिलिंग कुणामध्ये आहे, त्या दोघींमध्ये आहेत फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज आहेत कुठलंही रिलेशनशिप मेंटेन करणार. मदर आणि डॉटरचं रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी ती फिलिंग्स कुणामध्ये आहे, मदर ऑफ वन अँड डॉटर ऑफ अदर. ओके, मग these feelings are definite and they can be identified and with definiteness. त्या फिलिंग काय आहे, डेफिनेट आहे आणि ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात. ज्या कुठल्या फिलिंग्स असतील तुमच्या, ट्रस्ट असतील, केअर असतील, गायडन्स असतील, ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता आणि त्या डेफिनेट असणार आहेत. नंतर आपण घेतलं होतं की रिलेशनशिप मेंटेन करताना अजून एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो आहे तुमचा म्युच्युअल हॅपीनेस, परस्पर आनंद. मग तो परस्पर आनंद कशावर डिपेंड आहे, लक्षात घ्या. आपल्याला हार्मोनी इन फॅमिली अंडरस्टँड करण्यासाठी आपण फॅमिली बघितलेला आहे, त्यामध्ये प्रॉस्पेरिटी इन फॅमिली कशी आपण आपल्याला मिळते आहे ते पण आपण 3 मुद्दे बघितलेले आहेत. प्रॉस्पेरिटी इन द फॅमिली झाल्यानंतर हार्मोनी इन द फॅमिली म्हणजे सुसंवाद फॅमिलीशी जेव्हा आपण करतो आहोत तेव्हा मेन पॉइंट काय येतो आहे, दॅट इज नथिंग बट ह्युमन रिलेशनशिप. ओके, मग ह्युमन रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी काय आहे, कुणाची गरज आहे ते समजून घेण्याची गरज आहे. त्या फिलिंग्स ह्युमन रिलेशनशिप मध्ये, त्या ज्या फिलिंग्स आहेत, ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, मग आता ते ह्युमन रिलेशनशिप जर आपल्याला समजायचं असेल, अजून एक मुद्दा कशाचा येतो आहे, परस्पर आनंद ही गरज आहे ह्युमन रिलेशनशिप मध्ये. मग ती जी परस्पर म्युच्युअल हॅपीनेस आहे, त्याची गरज जी आहे ते कशावर डिपेंड आहे, ते कशावर डिपेंड आहे त्यांनी सांगितलेले 3 मुद्द्यावर डिपेंड आहे. द फर्स्ट इज नथिंग बट व्हॉट, रिकॉग्नायझेशन ऑफ डेफिनेट फिलिंग.
तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, तुम्ही इझिली रिकॉग्नाइज करायला पाहिजे आहेत की तुमच्या फिलिंग्स बाकीच्या बद्दल काय आहेत किंवा व्हॅल्यूज काय आहेत ते तुम्ही रिकॉग्नाइज करायला पाहिजे आहे. द सेकंड इज दॅट फुलफिलमेंट, त्याची पूर्तता व्हायला पाहिजे आहे. आणि थर्ड इज नथिंग बट राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कधी त्या एकाने कधी तुम्हाला त्याची राईट इव्हॅल्युएशन महत्वाचं गरजेचं आहे. ओके, राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट, यासाठी मी एक्झाम्पल पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ओके, सो दॅट इज नथिंग बट द 3 पॉइंट, दॅट इज म्युच्युअल हॅपीनेस. जी काही ह्युमन रिलेशनशिप मध्ये जी गरज आहे ती कशावर डिपेंड आहे, रिकॉग्नायझेशन ऑफ डेफिनेट फिलिंग, नंतर त्याची परिपूर्णता व्हायला पाहिजे आहे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन त्या फुलफिलमेंटचं व्हायला पाहिजे. हे जर 3 तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला नक्कीच परस्पर आनंद रिलेशनशिप मध्ये नक्की मिळणार आहे. हे आपण मला वाटते मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. Next point is nothing but, now from this point we are going to start main lecture. The feeling of relationship as the basis for harmony in the family. मग रिलेशनशिप मध्ये ज्या काही फिलिंग्स असतील, व्हॅल्यू असतील, त्या तुमच्या काय आहे, बेस आहे मेंटेन करण्यासाठी हार्मोनी इन द फॅमिली. मग त्या फिलिंग्स ऑफ रिलेशनशिप म्हणजे हार्मोनी इन द फॅमिली has primarily to do with the fulfillment of relationship between one human being and the other human being. जर आपल्याला सुसंवाद फॅमिलीमध्ये घडवायचा असेल, पाहिजे असेल सुसंवाद फॅमिलीमध्ये, तर आपल्याला काय गरज आहे, फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप बिटवीन वन ह्युमन बिंग अँड द अदर ह्युमन बिंग, इट इज नेसेसरी. ओके, त्या ज्या फिलिंग्स आहेत रिलेशनशिप मध्ये त्याचं फुलफिलमेंट होण्याची गरज आहे. ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला हार्मोनी इन द फॅमिली मिळणार आहे. ओके, मग त्या फुलफिलमेंट रिलेशनशिप मध्ये किंवा ज्या काय फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज असेल, ते तुम्ही फुलफिल कसं करणार आहे, मग त्यासाठी रिलेशनशिप महत्वाचं आहे, ते समजून घेणं महत्वाचं आहे. मग कुठलं रिलेशनशिप तुम्ही समजून घेणार आहे, त्यामध्ये रिलेशनशिप मधले कुठल्या पॉइंट्स तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. सो देर आर 4 एस्पेक्ट्स ऑफ रिलेशनशिप. कुठले कुठले एस्पेक्ट्स आहेत, 4 एस्पेक्ट्स आहेत त्या रिलेशनशिप मध्ये. जर तुम्ही त्या समजून घेतल्या तर त्याचं तुम्हाला पूर्तता करणे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ती पूर्तता केली की तुम्हाला सुसंवाद फॅमिलीमध्ये घडवता येणार आहे. ओके, मग रिलेशनशिप मध्ये काय 4 एस्पेक्ट्स आहेत ते समजून घेणं, काय आहेत त्या आपण बघणार आहोत. पहिले जो मुद्दा आहे रिलेशनशिप मध्ये, तो रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. रिलेशनशिप ही काय आहे, रिलेशनशिप जर तुम्ही बघितलं, रिलेशनशिप कशामध्ये होती आहे, 2 पॉइंट मध्ये होती आहे किंवा 2 थिंग मध्ये होते किंवा 2 ह्युमन बिंग मध्ये होते आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो आहे रिलेशनशिप इज बिटवीन व्हॉट, वन सेल्फ and the other self. That is nothing but I have given an example, mother and daughter. So it is a relationship between what, one self of what, mother and the self of what, daughter. यामध्ये दोघांमध्ये जे काय रिलेशनशिप जे काय नातं तयार झालेलं आहे, दॅट वी कॉल ॲज व्हॉट, दॅट इज नथिंग बट, यू कॉल इन इंग्लिश, दॅट इज नथिंग बट रिलेशनशिप. जे काय तुमचं एक स्ट्रॉंग हे झालेलं आहे, संबंध झालेला आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ रिलेशनशिप. सो इट विल बी बिटवीन डॉटर सन, डॉटर mother, or it may be between what, father daughter, father son, whatever. So that is nothing but the relationship. There are feelings in relationship in oneself and for the other. मग रिलेशनशिप कुठला असेल तर त्यामागे काहीतरी फिलिंग असणार आहे, केअरची फिलिंग असेल, गायडन्सची फिलिंग असेल किंवा लवची फिलिंग असेल किंवा रिस्पेक्टची फिलिंग असेल, ट्रस्टची फिलिंग असेल. ओके, मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठल्याही रिलेशनशिप मध्ये असणार आहेत, त्या आपण समजून घ्यायच्या आहेत. दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, इझिली रिकॉग्नाइज करू शकतो आणि त्या काय आहेत, डेफिनेट आहेत, त्या असणारच आहेत. रिलेशनशिप असेल तर तिथं त्या फिलिंग्स नक्कीच असणार आहेत आणि ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय किंवा रिकॉग्नाइज करू शकता. The fulfillment of this feeling and their right evaluation lead to mutual happiness. जर तुम्ही त्या फिलिंगची किंवा त्या व्हॅल्यूची पूर्णता केली आणि तुम्हाला जर त्याचं राईट इव्हॅल्युएशन जमलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, नक्की म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे रिलेशनशिप मध्ये. आणि एकदा का तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस मिळणार तर तुम्हाला सुसंवाद हा फॅमिलीमध्ये नक्कीच तुमचा घडणार आहे. लक्षात आलेला आहे का या पॉइंट्स?
येस ऑर नो? तुम्हाला जर हार्मोनी इन द फॅमिली हे घडवायचं असेल, सुसंवाद फॅमिलीमध्ये पाहिजे असेल, तर तुम्हाला काय पहिलं समजून घ्यायचं आहे? रिलेशनशिप समजून घ्यायचं आहे. आणि रिलेशनशिप कुठलीही मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला त्यामागे जे काय फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे आहेत. ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला हार्मोनी इन द फॅमिली मेंटेन करता येणार आहे. मग 4 एस्पेक्ट्स आहेत किंवा 4 पॉइंट्स आहेत रिलेशनशिप मध्ये, ते समजून घ्यायचे आहेत आपल्याला. रिलेशनशिप मग कुणामध्ये आहे ते पहिलं माहित असायला पाहिजे आहे. रिलेशनशिप इट इज बिटवीन व्हॉट? वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. एकदा का रिलेशनशिप बिल्डअप झाली तर त्या रिलेशनशिप बिल्डअप झाल्यानंतर ते सांभाळणे किंवा ती रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी ज्या काय फिलिंग्स असतील, केअरच्या, गायडन्सच्या, त्या तुम्ही काय पाहिजे, त्या फिलिंग्स तुमच्या क्रिएट व्हायला पाहिजे आहे दुसऱ्यांबद्दल, किंवा जिथं रिलेशनशिप क्रिएट झाली आहे त्यामध्ये तुम्हाला त्या फिलिंग्स क्रिएट व्हायला पाहिजे आहे. ओके, दिस फिलिंग्स कॅन बी रिकॉग्नाइज अँड आयडेंटिफाय. एकदा का रिलेशनशिप तुमच्या तयार झालेली आहे तर ते आपोआपच तिथं रिकॉग्नाइज आणि आयडेंटिफाय तुम्हाला त्या फिलिंग्स लक्षात येतील आणि त्या डेफिनेट असणारच आहेत तिथं. आणि फुलफिलमेंट ऑफ दिस फिलिंग अँड द राईट इव्हॅल्युएशन, जर त्याची पूर्णता झाली त्या फिलिंगची किंवा ज्या काय व्हॅल्यूज असतील त्याची जी फुलफिलमेंट झाली आणि तुम्हाला त्याचं राईट इव्हॅल्युएशन लक्षात आलं, कधी कुठे यूज करायचं किंवा कधी तेव्हा प्रॉपरली गायडन्स कधी पाहिजे आहे तेव्हा त्याप्रमाणे गायडन्स तुम्हाला दिला, त्याप्रमाणे तुम्ही केअर घेतली, त्याचमध्ये तेच म्हणू शकतो आपण राईट इव्हॅल्युएशन. ते जर तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही त्याची पूर्तता केली तर तुम्हाला नक्कीच काय मिळणार आहे? म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. वन्स यू विल गेट म्युच्युअल हॅपीनेस, व्हॉट यू विल गेट? यू विल गेट टू व्हॉट? दॅट इज हार्मोनी इन द फॅमिली. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का हे? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay. So you can write down these 4 points, 4 important aspects of relationship. किंवा आपल्याला हार्मोनी इन द फॅमिली हे जर पाहिजे असेल तर फिलिंग ऑफ रिलेशनशिप हे डेव्हलप करायचं आहे. आणि ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला रिलेशनशिपच्या 4 पॉइंट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, ते आपण इथं बघितलेले आहेत, ते लिहून घ्यायचे आहेत. So feeling of relationship as a basis of harmony in the family. Feeling of relationship as a basis for harmony in the family that we have explained here. आणि हार्मोनी इन द फॅमिली जर आपल्याला मेंटेन किंवा बघायची असेल, घडवायची असेल तर आपल्याला रिलेशनशिप बद्दल माहिती असणे गरजेचं आहे. आणि कुठले 4 पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहे ते इथे सांगितलेले आहेत. So you can write the harmony in the family has primarily to do with fulfillment of relationship between one human being and the other human being. जर तुम्हाला हार्मोनी इन द फॅमिली घडवायचं असेल तर आपल्याला कशाची फुलफिलमेंट गरजेचं आहे? रिलेशनशिपची फुलफिलमेंट होणे गरजेचे आहे. रिलेशनशिप कुठं असते आहे? बिटवीन वन ह्युमन बीइंग विथ द अदर ह्युमन बीइंग. आणि इन ऑर्डर टू फुलफिल द रिलेशनशिप, जर आपल्याला रिलेशनशिप फुलफिल करायचं असेल तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे रिलेशनशिप म्हणजे काय आहेत. मग त्यामध्ये 4 पॉइंट्स कुठले कुठले आहेत ते आपण इथं समजून घेतलेले आहेत. अंडरस्टँडिंग रिलेशनशिप. The 4 important aspects of relationship are: first, relationship is between one self and the other self. Second, there are feeling in relationship in one self for the other self. दुसऱ्यांबद्दल फिलिंग किंवा व्हॅल्यूज आहेत in one self for the other. This feeling can be recognized and they are definite.
The fulfillment of this feeling and their right evaluation lead to mutual happiness. जर त्याची पूर्तता झाली त्या फिलिंगची आणि तुम्हाला राईट इव्हॅल्युएशन जमलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? परस्पर आनंद मिळणार आहे. परस्पर आनंद मिळाला की तुम्हाला काय मिळणार आहे? हार्मोनी इन द फॅमिली मेंटेन होणार आहे. आता हे 4 पॉइंट आपण कसे एक्सप्लेन करायचे आहेत ते बघा. 4ही पॉइंट मी स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. पहिली गोष्ट आहे रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. मग यामध्ये मी काय घेतलेलं आहे? पहिलं पॉइंट रिलेशनशिप बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. Relationship is already there. We do not have to construct or create the relationship. Okay, all we need to do is to understand the relationship and fulfill it. ओके, जेव्हा आपण कुणाला तरी भेटतो तर आपोआपच ते रिलेशनशिप तयार होते. एकतर मैत्रीची असू दे नाहीतर दुसरी कुठली तरी भाऊ बहिणीची असू दे, आपोआपच ती रिलेशनशिप काय आहे, मानलेला भाऊ आपण म्हणतो आहे, मानलेली बहीण म्हणतो आहे, आपोआपच ते रिलेशनशिप तयार होत आहे. ओके, नंतर ऑल वी नीड टू इज टू अंडरस्टँड द रिलेशनशिप अँड फुलफिल इट. मग जेव्हा का रिलेशनशिप क्रिएट झालेली आहे, कन्स्ट्रक्ट झालेली आहे, तर तेव्हा आपण काय करतो आहे? आपण ती मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. ओके, मग त्यासाठी ज्या काय रिक्वायरमेंट्स असतील ते रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपण ते फुलफिल करणे गरजेचं आहे. मग ते फुलफिल करण्यासाठी इट इज द सेल्फ विच इज रिकॉग्नाइज द रिलेशनशिप. मग तेव्हा बॉडी रिकॉग्नाइज करत नाही ते रिलेशनशिप जे काय आहे दोघांमध्ये, ते कोण रिकॉग्नाइज करत आहे? दॅट इज नथिंग बट सेल्फ, दॅट इज नथिंग बट आय, अँड इट इज नॉट द बॉडी. इट इज द सेल्फ विच रिलेट्स टू द अदर अँड नॉट द बॉडी. आय काय करता आहे? आय हे रिकॉग्नाइज करता आहे किंवा आयडेंटिफाय करता आहे जे काय रिलेशनशिप आहे, आणि बॉडी करत नाही. आणि ते बॉडी किंवा आय काय करता आहे? रिलेशनशिप रिकॉग्नाइज करून आयडेंटिफाय करत ते फुलफिल करण्याचा प्रयत्न करत आहे, नॉट द बॉडी. सो दिस इज एक्सप्लेन अंडर द पार्ट दॅट इज रिलेशनशिप बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. हे सेल्फ का घेतलेलं आहे? कारण की सेल्फ हे फक्त रिकॉग्नाइज करता आहे, आयडेंटिफाय करता आहे. ओके, रिकॉग्नाइज करता आहे, आयडेंटिफाय करता आहे, पूर्तता करता आहे, म्हणून इथं सेल्फ घेतलेला आहे. आणि ते बॉडी काहीच करत नाही येतं. बॉडी इज ओनली अन इन्स्ट्रुमेंट. that is self it is I or self it is giving the instruction and according to that the body performs. We have seen previously. सो जे काय रिलेशनशिप रिकॉग्नाइज करणार आहे, आयडेंटिफाय करणार आहे, आणि ते काय रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी ज्या काय आपल्याला काय म्हणू शकतो आपण, फुलफिल करण्यासाठी जे काय लागतं आहे ते सगळं कोण करणार आहे? दॅट इज नथिंग बट सेल्फ, नॉट द बॉडी. The second part is nothing but there are feeling in relationship in oneself for the other. एकमेकांबद्दल एकदा का रिलेशनशिप आपली काय आहे, आपण कुणाला तरी भेटलो आहे, कोणतरी आपलं बहीण मानलेला आहे, भाऊ मानलेला आहे किंवा मैत्रीण असेल, एकदा का रिलेशनशिप बिल्डअप झाली तर काय होणार आहे? त्यामागे आपल्याबद्दल, त्याच्याबद्दल किंवा त्याला आपल्याबद्दल काहीतरी काय आहे, फिलिंग्स असतात, व्हॅल्यूज असतात, त्या आपण काय करायला पाहिजेत? फुलफिल करायला पाहिजे आहेत, त्या रिकॉग्नाइज करायला पाहिजेत. काय त्या काय आहेत त्या फिलिंग्स, काय आहेत त्या व्हॅल्यूज, त्या काय एकदा रिकॉग्नाइज झाल्या की तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे आहेत. ओके, ते गरजेचं आहे. सो फिलिंग्स आर इन द सेल्फ, नॉट इन द बॉडी. आणि ज्या काय फिलिंग्स किंवा ज्या काय व्हॅल्यूज असणार आहेत त्या कुणामध्ये असणार आहे? कोण एक्सपिरियन्स करणार आहेत त्या फिलिंग? सेल्फ एक्सपिरियन्स करणार आहे, नॉट द बॉडी. It is the self which has the feeling and which recognizes the feeling. To understand the relationship, one has to understand the self and naturally acceptable feeling in the self. त्यामुळे काय आहेत हे सगळं जे रिलेशनशिप मेंटेन करणं किंवा ते समजून घेणं किंवा ते एक्सपिरियन्स कोण करत आहे? सगळं सेल्फ एक्सपिरियन्स करता आहे, बॉडी एक्सपिरियन्स करत नाही. त्यामुळे जेव्हा कुठलीही रिलेशनशिप बिल्डअप झाली तर तेव्हा आपण काय समजून घ्यायला पाहिजे? दुसऱ्यांचं मन समजून घ्यायला पाहिजे आहे. एकदा का तुम्ही दुसऱ्यांचं सेल्फ किंवा आय समजून घेतलं की आपोआप त्यामागे ज्या फिलिंग्स आहेत ते तुम्हाला समजून घेण्याचा काय, त्या समजल्याच म्हणजे समजल्याच. तुम्ही फक्त दुसऱ्याचं मन काय म्हणताय हे जर समजलं की आपोआपच तुमच्या त्या फिलिंग्स काय आहेत डेव्हलप होणार आहेत त्या ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये.
ओके, ते सांगता आहे देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप इन वन सेल्फ फॉर द अदर. मग त्या फिलिंग्स त्या असतील त्या काय असणार आहे, सेल्फला असणार आहेत, नॉट द बॉडी. ओके, आणि त्या तुम्ही सेल्फ रिकॉग्नाइज करणार आहेत, त्या फिलिंग त्याची पूर्तता करणार आहे. म्हणून सांगितलं आहे कुठल्याही रिलेशनशिप समजून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, दुसऱ्याचं मन जाणून घ्या. एकदा का तुम्ही दुसऱ्यांचं मन जाणून घेतलं की आपोआप नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स त्या सेल्फ मध्ये येणार आहे. बाकीच्या ज्या फिलिंग्स असतील त्या सेल्फ मध्ये आपोआपच येणार आहे. So that is the second point we have seen. There are feeling in relationship in oneself for the other. So you can write down the description for this. Relationship is between oneself and the other self. Relationship is already there. We do not have to construct or create the relationship. All we need to do is to understand the relationship and fulfill it. It is the self which is recognizing the relationship and not the body. It is the self which relates to the other and not the body. Second point, there are feeling in relationship in oneself for the other self. मग ह्या ज्या फिलिंग्स आहेत त्या बॉडी मध्ये नाही आहेत, बॉडी एक्सपिरियन्स करत नाही. कोण एक्सपिरियन्स करता आहे, सेल्फ एक्सपिरियन्स करता आहे. फिलिंग्स आर इन द सेल्फ अँड नॉट इन द बॉडी. इट इज द सेल्फ विच हॅज द फिलिंग अँड विच रिकॉग्नाइजेस द फिलिंग. आणि तो आयडेंटिफाय करतोय, तो रिकॉग्नाइज करता आहे फिलिंग. कोण, सेल्फ. आणि त्यामुळे म्हटलं आहे टू अंडरस्टँड, जर तुम्हाला रिलेशनशिप समजायचं असेल तर वन हॅज टू अंडरस्टँड द सेल्फ. तर एखाद्याला मन काय सांगत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आहे, हे समजून घ्यायचं आहे. अँड नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग इन द सेल्फ, आणि ज्या काय नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स असतील त्या सेल्फला तो समजून घ्यायचा आहे. तिसरा जो पार्ट आहे, दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. मग आता ह्या फिलिंग्स कुठल्या कुठल्या आहेत, आपण आता जो बघणार आहोत त्या कुठल्या कुठल्या फिलिंग्स आहेत. देर आर 9 फिलिंग्स इन द रिलेशनशिप. ते आपण तिचे डेफिनेशन बघणार आहेत, काय काय फिलिंग्स आहेत. दिस आर द फिलिंग विच वी कॅन अंडरस्टँड, विच वी कॅन एन्श्योर विथ आवर सेल्फ, which we can share with other and thus ensure mutual fulfillment in relationship. These are the feelings which are naturally acceptable to us in the relationship with the other human being. त्या ज्या फिलिंग्स आहेत ह्या फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज कोण करणार आहेत, त्या फिलिंग सेल्फ रिकॉग्नाइज करणार आहेत. मग कुठल्या त्या 9 फिलिंग्स आहेत ज्या कुठलंही रिलेशनशिप आपण जेव्हा डेव्हलप झालेलं असणार आहे त्या आपोआप त्या 9 फिलिंग आपल्यामध्ये असणार आहेत. ओके, आणि त्या जर तुम्ही फुलफिल केल्या तर तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे रिलेशनशिप मध्ये. अँड दिस फिलिंग्स विच आर नॅचरली एक्सेप्टेबल टू अस इन द रिलेशनशिप विथ अदर ह्युमन बीइंग. ते नॅचरली एक्सेप्टेबल असतात. जर कुठलंही रिलेशनशिप मेंटेन झालं की ते आपोआप काय होतात, या 9 फिलिंग जागृत होत आहेत आपल्या मनामध्ये. आणि त्या जर तुम्ही फुलफिल केल्या तर तुम्हाला नक्कीच रिलेशनशिप मध्ये काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. तुम्ही त्या शेअर केल्या विथ अदर, यू विल गेट व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. अँड दिस आर व्हॉट नॅचरली एक्सेप्टेबल टू अस. So you can write down these 3 points. This feeling can be recognized and they are definite. There are 9 feelings in relationship which is proposed here. आपण बघणार आहोत ते कुठले कुठले 9 feelings आहेत. These are the feelings which we can understand. आपण समजून घेऊ शकतो त्या feelings. Which we can ensure with ourselves. त्या आपल्याकडे आहेत का ते पण आपण एन्श्योर करू शकतो. Which we can share with others. त्या आपण शेअर करू शकतो.
and thus ensure mutual fulfillment in relationship. आणि ते जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप, परस्पर आनंद हा रिलेशनशिप मध्ये आपण घडवून आणू शकतो. These are the feelings which are naturally acceptable to us. These are the feelings which are naturally acceptable to us in the relationship with the other human being. Naturally acceptable आहेत ते feelings. मग हे पूर्ण जे 3 फिलिंग्स आहेत ते आम्ही एका डायग्राम मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो रिलेशनशिप. मागची स्लाइड घ्या ना 2 मिनिट. Complete, ma'am. Okay. So whatever these 3 points I have told you, that is relationship between self of one and other. Similarly, there are feelings in the relationship in oneself to the other. आणि थर्ड काय आहे, दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. ते एका डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे. सो दिस इज द डायग्राम व्हॉट आय हॅव टोल्ड यू. सो द रिलेशनशिप, the first point, the relationship between self of I and self of other. So this is the one circle, this is nothing but self of one, and this is the second circle, that is nothing but self of other. या दोघांमध्ये काय आहे, रिलेशनशिप बिल्डअप झालेली आहे. Okay, so that is the first point. The second point, that is recognize the value in the relationship. रिकॉग्नाइज कोण करणार आहे, आयडेंटिफाय कोण करणार आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ करणार आहे. या दोघांमध्ये जे सेल्फ मध्ये आहेत, सेल्फ ऑफ आय अँड सेल्फ ऑफ अदर, ते बोथ विल रिकॉग्नाइज द व्हॅल्यूज और द फिलिंग इन द रिलेशनशिप. It is not the body which will recognize the values or the feelings in the relationship, but who will recognize or who will identify the relationship, the values or feelings. ज्या काही केअर आहेत, फिलिंग्स, केअरची फिलिंग आहे, गायडन्सची फिलिंग्स आहे, लवची फिलिंग आहे किंवा ट्रस्टची फिलिंग आहे, ओके, रिस्पेक्टची फिलिंग आहे, ती कोण रिकॉग्नाइज करता आहे, दॅट इज नथिंग बट आय ऑफ वन अँड आय ऑफ अदर, नॉट द बॉडी ऑफ वन और द बॉडी ऑफ अदर. कोण रिकॉग्नाइज करणार आहे, कोण आयडेंटिफाय करणार आहे, आय करणार आहे. ओके, आणि एकदा का रिकॉग्नाइज झाले, आयडेंटिफाय, त्याची पूर्णता होणे गरजेचं आहे. फुलफिलमेंट ऑफ दिस व्हॅल्यूज और दॅट फिलिंग्स. So I have shown here arrow. Once the I will recognize the value in relationship, after that there should be fulfillment of that value. And once there is a fulfillment of the values or the feeling, what will be there? ते जी तुम्हाला इव्हॅल्युएशन महत्वाचं आहे. इव्हॅल्युएशन द फुलफिलमेंट, इव्हॅल्युएट द फुलफिलमेंट ऑफ द व्हॅल्यूज. कधी ती तुम्हाला देणं गरजेचं आहे हे तुम्हाला जर लक्षात आलेलं आहे, right evaluation of the fulfillment of that value, if it is if you will get understood समजून घेतलं तुम्ही, कधी तुम्हाला ते इव्हॅल्युएट करायचंय, कधी प्रॉपरली इव्हॅल्युएट करायचं आहे तुमच्या त्या फुलफिलमेंट, ते जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला काय आहे, तुम्ही ते रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं आहे ते तुम्हाला काय मिळणार आहे, त्यातनं तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस हे मिळणार आहे. and once you will get mutual happiness, because you know how to evaluate the fulfillment of that, right evaluation तुम्हाला माहित आहे ते कसं करायचं आहे. ओके, कुणाला माहित आहे, आईला माहित आहे राईट इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे ऑफ दॅट फुलफिलमेंट ऑफ दॅट व्हॅल्यूज. अँड वन्स यू नो हाऊ यू आर गोइंग टू राईट इव्हॅल्युएट इट, you will get what, mutual happiness through that relationship. And once you will get mutual happiness, what you will get, you will get the harmony in the family. So these are the steps to get the harmony in the family. So to get the harmony in the family, one has to understand what, where is the relationship, relation between what, relationship between what, I of one
and I of other, that is self of one and self of other. Once the relationship is built, what it should be, the self has to recognize the values or the feelings in the relationship. एकदा का आयडेंटिफाय झाल्या, व्हॅल्यूज काय काय आहेत रिकॉग्नाइज झाल्या, त्याची पूर्णता होणे गरजेचं आहे. फुलफिलमेंट ऑफ दॅट व्हॅल्यू गरजेचं आहे. आणि फुलफिलमेंट, राईट फुलफिलमेंट गरजेचं आहे. राईट इव्हॅल्युएशन ऑफ दॅट फुलफिलमेंट गरजेचं आहे. आयने, आयला लक्षात यायला पाहिजे की कधी ते राईट इव्हॅल्युएट करायचं आहे, त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत त्याचे फुलफिलमेंट कसं करणार आहे, त्याचं राईट इव्हॅल्युएशन कसं गरजेचं आहे, हे जर लक्षात आलं तर तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे, म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. अँड दॅट विल लीड टू व्हॉट, हार्मोनी इन द फॅमिली. क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay, so draw this diagram. Finish with the diagram. Yes, ma'am. ओके, मग आता या डायग्राम मी आता ह्यालाच आपण काय म्हणतो आहे, दॅट इज नथिंग बट गिव्हिंग जस्टिस और गिव्हिंग न्याय. ओके, so what do you mean by justice? That is also the MCQ which is asked while maintaining the harmony in the family. What is justice or nyay? Justice is nothing but what? It is the recognition of values. आपण तेच आपण इथं बघितलं या डायग्राम मध्ये. काय बघितलेलं आहे इथं? Recognition of the values in the relationship. That is nothing but justice is the recognition of the values. Vishal Kadam, mute kara. Justice is the recognition of the values and definite feeling in the relationship. एकदा काय रिकॉग्नाइज झाल्या त्या व्हॅल्यूज काय आहेत आणि डेफिनेट फिलिंग इन द रिलेशनशिप, त्याची पूर्तता होणे, अँड देअर फुलफिलमेंट अँड राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट resulting into mutual happiness. That is nothing but it is called as the justice, that is giving what, that is nyay in the relationship. लक्षात आलेलं आहे का? That is the MCQ which is asked, what do you mean by justice or nyay in maintaining the harmony in the family? So write down that definition, justice or nyay. Kadam, mute yourself. D26. Vishal Kadam. So write down, justice is the recognition of values justice is the recognition of values and definite feeling in relationship and their fulfillment and right evaluation of fulfillment resulting into mutual happiness.
या फिगरनेच तुम्ही जस्टिस लक्षात आणू शकता. रिकॉग्नायझेशन ऑफ व्हॅल्यूज इन रिलेशनशिप, fulfillment of the values, evaluation of the fulfillment of the values leading to the mutual happiness, that is nothing but it is called as what? Justice in the relationship किंवा न्याय देणे रिलेशनशिप मध्ये. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? मग आता आपण जेव्हा हे बघतो आहे रिलेशनशिप कुठलंही मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय इथे सांगितलेलं आहे, ज्या काय फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज असतील त्या रिलेशनशिप कुठलंही मेंटेन करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज आणि फिलिंग्स समजून घेणे महत्वाचं आहे. दरवेळेस आपण म्हणतो आहे व्हॅल्यूज काय आहेत, फिलिंग्स काय आहेत हे माहित नाहीत आपल्याला. सो देर आर 9 व्हॅल्यूज ऑर फिलिंग्स. कुठलंही रिलेशनशिप जेव्हा आपण घेतो आहे त्या मागे फिलिंग्स असतात, त्या मागे व्हॅल्यूज असतात. त्या आपण कुठल्या 9 व्हॅल्यूज आहेत किंवा 9 फिलिंग्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज दिस फिलिंग्स? सो फिलिंग्स ऑर व्हॅल्यूज इन रिलेशनशिप, व्हॉट आर दे? सो व्हॉट इज द फर्स्ट? ट्रस्ट. That is the foundational value, base value you can say. Second is respect, affection, care, guidance, reverence, glory, gratitude, love, and love is nothing but complete. After completing these 8 values, last is nothing but love, that is nothing but it is the complete value. Okay, मग त्यालाच आपण मराठीत काय काय म्हणतो आहोत ते इथे मी तुम्हाला दिलेलं आहे. So you can write down these points. There are 9 feelings in relationship. And what are they called? You can write down this. Trust म्हणजेच आपण म्हणतो आहे विश्वास. Respect, that is nothing but सम्मान. Affection, ममता. Care, स्नेह. Guidance, वात्सल्य. Reverence, श्रद्धा. श्रद्धा असणे आपण म्हणतो reverence. Glory, गौरव. Gratitude, कृतज्ञता. आणि love, प्रेम. So write down these 9 values. There are 9 feelings or the values in relationship. These are following. लिहून घेतले का? Yes, ma'am. Okay. Now what are they? How you are going to define each of them? Okay. So first I am going to highlight this. That is nothing but trust. See, trust, that is nothing but विश्वास. ट्रस्टलाच आपण मराठीत काय म्हणतो आहे? विश्वास. To be assured that each human being inherently want oneself and the other to be happy and prosperous. तोच म्हणजेच काय झालं आपल्याला? ट्रस्ट और विश्वास, ऑल्सो नोन ॲज अ फाउंडेशनल और द बेसिक व्हॅल्यू. टू बी ॲश्युअर म्हणजेच काय? टू बी गॅरंटी, टू बी ॲश्युअर दॅट प्रत्येक ह्युमन बिंगला काय वाटतं आहे की बाबा वाटतं आहे की दुसऱ्यानी पण आपल्याला काय आहे हॅपी किंवा प्रॉस्परस असला, दुसऱ्याला वाटायला पाहिजे की आपण हॅपीनेस आणि प्रॉस्परस असायला पाहिजे आहे आणि आपल्याला पण वाटायला पाहिजे की दुसरा हॅपीनेस आणि प्रॉस्परस असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट ट्रस्ट अँड विश्वास एकमेकांबद्दल. सो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द फाउंडेशनल और बेसिक व्हॅल्यूज. So you can write down the definition.
to be assured that each human being inherently, प्रत्येक ह्युमन बीइंगला काय वाटायला पाहिजे आहे, wants oneself and the other to be happy and prosperous. स्वतः आणि जो काय दुसरा आहे दोघं पण काय असायला पाहिजे, हॅपी आणि प्रॉस्परस पाहिजे आहे. दॅट इज नथिंग बट त्यामध्ये दोघांमध्ये काय आहे, ट्रस्ट आणि विश्वास आहे. Now the second, that is respect or samman. Now what is this respect and samman? That is right evaluation, that we correctly evaluate the person. जेव्हा आपले एक रिलेशनशिप बिल्डअप झाली की आपल्याला माहिती आहे पुढचा कसा आहे, त्याचं राईट इव्हॅल्युएशन माहिती आहे तुम्हाला, तो त्याला ओव्हर इव्हॅल्युएटिंग करू नका, अंडर इव्हॅल्युएटिंग करू नका. ओके, यू शुड डू राईट इव्हॅल्युएशन. दॅट इज नथिंग बट तुम्ही त्याला सन्मान देता आहात, तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करता आहात जसा आहे तसा तो. ओके, यू आर राईट इव्हॅल्युएटिंग इट, जसा आहे तसा तुम्ही त्याला काय करता आहात, एक्सेप्ट करता आहात, त्याचा रिस्पेक्ट करता आहात, सन्मान करता आहात. त्याला काही येत नाही तर त्याचं तुम्ही हे करू नका, अंडर इव्हॅल्युएटिंग करू नका, किंवा त्याला जास्तच येत आहे म्हणून त्याचा काय करू नका. सो अंडर इव्हॅल्युएटिंग, ओव्हर इव्हॅल्युएटिंग यू डोंट डू. अँड दॅट इज जसा तसा आहे तसं त्याला काय करा, राईट इव्हॅल्युएशन करा. दॅट इज नथिंग बट गिव्हिंग रिस्पेक्ट और सन्मान. एकदा का रिलेशनशिप बिल्डअप झाली, सो यू आर गोइंग टू राईट इव्हॅल्युएट इट. That is, we correctly evaluate the person without over evaluating, under evaluating, or otherwise evaluating. So that is nothing but respect or samman. The third part is nothing but affection or sneha. Affection लाच आपण काय म्हणू शकतो आहे, स्नेह. So what is affection or sneha? Feeling of acceptance of the other as one's relative is the affection or sneha in relationship. जसा आहे तसा तुम्ही काय करणार आहात, त्याला एक्सेप्ट करणार आहे, ती जी फिलिंग आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द अफेक्शन और स्नेह एकमेकांच्या रिलेशनशिप बद्दल. फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स, तसा तुम्ही एक्सेप्ट करणार आहे. एकदा का रिलेशनशिप मेंटेन झालेला आहे, यू आर गोइंग टू एक्सेप्ट हाऊ व्हॉट एव्हर ही इज. दॅट फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स ऑफ द अदर ॲज वन्स रिलेटिव्ह इज द nothing but it is called as what, affection or sneha in relationship. त्याच्याबद्दल स्नेह असणे, त्याच्याबद्दल अफेक्शन असणे, दॅट इज नथिंग बट feeling of what, acceptance of the others, that is nothing but स्नेह or affection. आता केअर आणि ममता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असणार आहे. केअर आणि ममता म्हणजेच काय आहे. द फिलिंग ऑफ केअर इज द फिलिंग टू नर्चर अँड प्रोटेक्ट द बॉडी ऑफ आवर रिलेटिव्ह. जेव्हा कुठलंही रिलेशनशिप मेंटेन झालं की दुसऱ्याला काय करायचं, आपल्याला त्याचं केअरिंग करायचं आहे. ती जी फिलिंग आहे म्हणजेच काय, केअरिंगची फिलिंग म्हणजेच काय, प्रॉपरली त्याला नर्चर करायचं आहे किंवा प्रॉपरली फूड द्यायचं आहे, प्रोटेक्ट करायचंय त्याच्या बॉडीला. दॅट इज नथिंग बट यू कॅन से इट इज द फिलिंग ऑफ व्हॉट, केअर और ममता. द फिलिंग ऑफ केअर इज द फिलिंग ऑफ व्हॉट, दॅट इज टू नर्चर, पालन पोषण करणे, अँड प्रोटेक्ट द बॉडी, संरक्षण करणे बॉडीचं ऑफ आवर रिलेटिव्ह. दॅट फिलिंग ऑफ nurturing and protection of the body of our relative, it is nothing but it is called as what, care or mamta. So write down these four definitions: trust, respect, affection and care.
And next point, aftercare, that is nothing but guidance. वात्सल्य, गायडन्स म्हणजे नक्की काय आहे? आता when I am delivering the lecture, that is nothing but I am giving the guidance of this subject to you. So that is nothing but what? The feeling of ensuring right understanding and feeling in the other, my relative. म्हणजे एका प्रकारचं काय आहे, समजून सांगणे आणि ती फिलिंग त्यामध्ये आणणे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? गायडन्स और वात्सल्य. द फिलिंग ऑफ एन्श्युरिंग राईट अंडरस्टँडिंग अँड फिलिंग इन द अदर इज अदर म्हणजेच काय? माय रिलेटिव्ह. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द गायडन्स. जर कुणा एक कुठलं तरी फिलिंग असेल, समजा मी काय फादर आणि सन मधलं रिलेशनशिप घेतलं असेल, तर त्या काय आहे सनला किंवा प्रॉपरली काहीतरी माहिती पाहिजे असेल, तर फादर काय करणार आहे? त्याला गाईड करणार आहे. त्या सब्जेक्ट बद्दल त्याला टफ जात असेल तर प्रॉपरली गाईड करणार आहे. ती जी फिलिंग आहे, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज नथिंग बट दॅट इज एन्श्युरिंग राईट अंडरस्टँडिंग. त्याला समजून सांगणे त्याच्या भाषेमध्ये. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द गायडन्स और वात्सल्य. सेकंड इज नथिंग बट रेव्हरन्स. दॅट इज नथिंग बट श्रद्धा. श्रद्धा असणे. The feeling of acceptance of excellence in the other. दुसरा काहीतरी रिलेशनशिप बिल्ड झालेले आहे आपल्या, समजा मित्राबद्दल रिलेशनशिप, मैत्री झालेली आहे, रिलेशनशिप मैत्रीमध्ये झालेली असेल, मैत्री झाली असेल, तर आपण काय म्हणतो आहे? समजा आपल्या मित्राचं काय आहे, त्याचं काहीतरी प्रगती झालेली असेल, तर आपण त्याला ते एक्सेप्ट करायला पाहिजे की बाबा तुझी चांगली आहे का नाही, तुझ्या सब्जेक्टला चांगले मार्क्स मिळालेले पाहिजे आहे. ती जी फिलिंग आहे आपण त्याला ते सांगतो आहे की आपण ते एक्सेप्ट करतो आहे की त्यामध्ये चांगलं काहीतरी झालेलं आहे आणि ते आपण त्याला सांगतो आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रेव्हरन्स और इट इज नथिंग बट श्रद्धा असणे. किंवा आपण काय करतो आहे? ती फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स ऑफ एक्सिलन्स इन द अदर. आपण ती फिलिंग एक्सेप्ट करतो आहे की काहीतरी त्याच्यामध्ये चांगलं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्याशी बोलतो आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रेफरन्स और इट इज कॉल्ड एज अ श्रद्धा असणे. ग्लोरी और गौरव करणे. The feeling for someone who has made effort for excellence. The feeling for someone, एका व्यक्तीमध्ये एक फिलिंग असणे, who has made effort for excellence. काहीतरी कष्ट करून तो त्या स्थानी पोहोचलेला आहे आणि त्याच्याबद्दल फिलिंग असणे की बाबा त्यांनी खूप कष्ट केलेले आहे, त्याचं जे कष्ट करून तो एक चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या पोस्टवर पोहोचलेला आहे आणि त्याबद्दल आपल्याला एक चांगलं फिलिंग आहे त्या आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ग्लोरी और गौरव. Glory or गौरव is nothing but the feeling for someone who has made effort for excellence. That is nothing but glory or गौरव. Gratitude. So gratitude is nothing but what? कृतज्ञता. So what is that? The feeling of acceptance for those who have made effort for my excellence. काय? माझ्या प्रगतीसाठी कुणीतरी काहीतरी किंवा माझ्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी माझ्या एक्सिलन्स साठी, माझ्या प्रगतीसाठी काहीतरी कष्ट केलेले आहेत आणि त्या कष्टाची मला जाणीव आहे. ती जी फिलिंग आहे ती दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? ग्रॅटिट्यूड और कृतज्ञता. The feeling of acceptance for those who have made effort for my excellence, it is nothing but it is called as the gratitude. And after experiencing all these 8 feelings or the values in relationship, the last important is nothing but it is called as the love or prem. The feeling of being related to all. या सगळ्याशी रिलेटेड असणारा शेवटी जी फिलिंग येते आहे ती फिलिंग काय म्हणतो आपण? इट इज द फिलिंग ऑफ लव. द फिलिंग ऑफ being related to all this, it is nothing but it is called as the love.
and it is also known as the complete value or पूर्ण मूल्य. त्यालाच आपण पूर्ण मूल्य किंवा पूर्ण व्हॅल्यू म्हणू शकतो. So that was the 9 feelings or the values in the relationship and their definitions. So you have written it, so that we will complete the lecture here only. Next lecture we will see. So give your presenting. मॅडम ESC ला चॅप्टर किती येणार आहेत? कुठल्या? म्हणजे हे जे आपलं UHV च्या मेन एक्झामला का? हा मेन एक्झामला. ज्या पूर्ण जे चॅप्टर्स असतील ते, कारण की आपल्याला किती चॅप्टर्स आहेत? 4च चॅप्टर्स आहेत ना. हा पूर्ण सिलेबस येणार का? ज्यांचे काय 8 चॅप्टर असतील तर मॅथ्सचे किती चॅप्टर आहे केलेले आहेत? मॅथ्सचे किती चॅप्टर आहेत तुम्हाला? ISC ला का? नाही ISC ला 1 मेन एक्झामला ना? सेमेस्टर. हा मेन. म्हणजे 5च चॅप्टर आहेत तर किती चॅप्टर पैकी? सरांनी 5 सांगितले. टोटल किती चॅप्टर आहेत? 6. 6 पैकी 5. मग तेच की 6 चॅप्टर्स आहेत म्हणून त्यातला एक त्यांनी काय केलेला आहे, कमी केलंय. ऑलरेडी आपले किती चॅप्टर्स आहेत? कमीच चॅप्टर आहेत, 4च चॅप्टर आहेत. आम्ही ते डिलीट करायचं आणि आपला 30 एप्रिल पर्यंत होतोय सिलेबस, त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. काहीतरी बीट जर लास्ट चॅप्टरचे काहीतरी बीट कमी केले असतील तर ते डिस्कस करून सांगू शकतो आम्ही. अजून तरी तिथपर्यंत आलं नाहीये की बाबा 4च चॅप्टर आहेत तेवढं सांगितलेलं आहे. जर लास्ट बीट काय डिलीट केलं असेल तर सांगते. ओके. Okay. So today date is what? 20/30. 30. So give your present roll number 1. Present. Number 2. Present, ma'am. Roll number 3. प्रेझेंट मॅम. Roll number 4. Present, ma'am. 5. Present, आहे का? ma'am. Present. 6. Roll number 6. Present आहे का? 7. Present, ma'am. Roll number 6 आहेत का? Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Roll number 8. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Present, ma'am. 13. 14. Present, madam. 15. Yes, madam. 16. Roll number 16. 17. Present, ma'am. 18. 19. Present, madam. 20. 21. Present. 22. 22. 23. 23. 24. 25. Yes, madam. 25. Yes, madam. Madam, 24. 24 आहे. 25. Yes, madam. 26.
27, 28, 29, Present. 30, Yes, madam. 31, Present. 32, 33, Present, madam. 34, 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, 39, 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 49, Yes, madam. 50, Yes, Yes, ma'am. 51, Ma'am. 52, 53, 53, 54, 55, Present, madam. 56, Present, madam. 57, Yes, madam. 58, Present, ma'am. 59, Yes, madam. 60, 60, 61, Yes, madam. 62, Yes, madam. 63, Yes, madam. 64, Yes, madam. 65, Present, madam. 66, 67, 68. Okay, see here roll number 8 is present. Roll number 13, 1, 3, 16, 18, 20, 22, 23, 26, 27, 28, 32, 34, 52, 53, 54, 60, 66, 67, 68. 67 present, madam. अजून कोण? 8, 13, 16, 18, 20, 22, 23, 26, 27, 28, 32, 34, 52, 53, 54, 60, 65, 68. Okay? 32 present, madam. Hmm. 32. Okay, 32 is present. अजून 27 आहे का? 26, 23, 18, 13, 13, 8. Okay. We will stop here.